मुलांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये हेच बीजेपी आणि संघाला वाटते आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणना झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्यांचा जोर आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सातत्याने म्हणतात की गरीब ही जात आहे। आता गरीब ही जात असेल तर मग श्रीमंताची एक जात निर्माण करून ठेवली। देशातला सगळ्यात गरीब माणूस कोण असेल तर अदानी आहे। मी काल विधानसभेत ती भूमिका मांडली। आपल्याला माहित असेल की मुंबईच्या झोपडपट्टी विकासासाठी ज्या पद्धतीनं अदानीला जे काम दिलं त्या कामामध्ये त्यांना जीएसटी माफ केलं, त्यांना इन्कम टॅक्स माफ केलं आणि संपूर्ण मुंबईचा टीडीआर हा अदानीकडे राहील अशा पद्धतीचं धोरण सरकार करत असेल तर मग अदानी यांचे जावे लागलेत का? सगळ्यात देशातला सगळ्यात गरीब माणूस आहे का? या सवलती देण्याची कारण काय? आणि असे प्रश्न आम्ही काल विचारलेत। त्याच्यामुळे सरकारची भूमिका श्रीमंत आणि गरीब ही एक मोठी दरी निर्माण करून त्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक गुलामगिरी निर्माण करून मूठभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघ आणि बीजेपीचं वैचारिक व्यवस्था आहे आणि म्हणून जातनिहाय सेन्सेसला त्यांचा विरोध आहे। काल लोकसभेत आपण पाहिलं तर अनेक खासदारांवरती 78 खासदारांची निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यावरून आपल्याकडनं टीका होत असताना भाजपकडनं देखील म्हटलं जात आहे की ज्यावेळी राजीव गांधी होते त्यावेळी देखील 63 खासदारांचं निलंबन केलं होतं। इश्यू वेगळे वेगळे आहेत। आमच्या खासदारांची मागणी काय होती की परवा संसदेमध्ये जे उडी मारली गेलेली होती त्याला काय कारण होती, ते कसे लोक पोचलेत, या लोकसभेच्या सुरक्षेचाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला। सरकार उत्तर द्यायला तयार नाही। आता जेव्हा सरकार उत्तरच देत नसेल तर त्याचा प्रश्न विचारायला गेले तर त्याला सस्पेंड करून टाकलं। बीजेपीला लोकशाही मान्य नाही। राजीव गांधीच्या काळातलं जे प्रकरण होतं ते कुठल्या आधारावर त्यांचं होतं आणि जे बफर स्टॉपच्या मागणीचे ते करत होते, राजीव गांधींना ज्यांनी बफर स्टॉप या देशामध्ये आणली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की त्याच तोफेनं आपण युद्ध जिंकलं आणि मग इतकं चांगलं काम करून त्या राजीव गांधींना बेफजूल बदनाम करण्याचं पाप हे लोक करत होते। आणि त्या बफर स्टॉपचा निकाल केव्हा लागला? जेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्याचा निकाल आला आणि त्यांच्यावरचे जे आरोप होते ते निरर्थक होते असं माननीय कोर्टाने निकाल दिलेत। त्यामुळे आजची घटना आणि ती घटना त्याचा उल्लेख करून भाजप आपले पाप लपवत असेल तर हे दुर्भाग्य आहे। सर, सामनातून तुमच्यावर टीका करण्यात आलेली आहे की 4 राज्यांमध्ये जे निवडणूक काँग्रेस हरलेली आहे, इंडिया आघाडी हरली नाही तर काँग्रेस हरलेली आहे। मुद्दा काय आम्ही कुठं म्हटलंय? आम्ही या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला जास्त मतं मिळाली हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते पण ते लिहितात आहेत। आखरी हारणं जिंकणं हे असतंच, पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय? म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे। काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे। त्याला 139 वर्ष आता 28 तारखेला सुरुवात होत आहे आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्ल्याची गरज नाही। युती धर्माचं पालन केलं पाहिजे असं म्हणतात। आता करायचं की नाही करायचं तर आम्ही बसून करू ना, ते सामन्यात लिहून चालणार थोडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।